हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 4. पाद्यपूजा. उन्मनी भावहा पाद्यम. उन्मनी अवस्था म्हणजे पाद्यपूजा. पूजारंभ. आपण प्रास्ताविकामध्ये माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल करणारे 3 वैश्विक नियम पाहिले. 1. माणसाच्या जीवनात द्वंद्व आहे. या विश्वाचा कारभार द्वंद्वावर आधारित आहे. 2. येथे सतत क्षणाक्षणाला प्रत्येक वस्तू परिणामित आणि त्यामुळे परिवर्तित होत असते. येथे काहीही नवीन निर्माण होत नाही आणि येथे असलेले काहीही नष्ट होत नाही. यामुळे उत्पत्ती, स्थिती, लय असे या विश्वात सतत सुरू असते. 3. माणसाच्या जीवनात सुख असे काहीही नाही. येथे फक्त दुःख आहे. काही कालावधी दुःख कमी होते किंवा ते सुसह्य होते आणि ते सुखाचा आभास निर्माण करते. माणूस स्वभावतः मूलतः आनंदी आहे, तरीही तो या विश्वात फक्त दुःखात जीवन जगतो. याचे कारण तो स्वतःच असतो. यासाठी माणसाने कैवल्यानंदासाठी बाह्य विश्वाचा फक्त देहधर्मापुरताच उपयोग करून अंतस्विश्वाचा शोध घेऊन या विश्वाच्या निर्मात्याचा आत्मबोध करून घ्यावा. हे समजण्यासाठी आपण प्रास्ताविकामध्ये बाह्य विश्व आणि अंतस्विश्व याचे निरूपण केले. यानंतर आपण माणसाला जन्मतःच असलेली उमज आणि त्यानंतर प्राप्त होत असलेले ज्ञान, अज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि शेवटी गुह्यज्ञान याचे निरूपण केले. गुह्यज्ञानाची वैशिष्ट्ये पाहिली. त्यायोगे स्वबोध, आत्मबोध याचे महत्त्व आपण जाणून घेतले. त्यानंतर आपण ओंकाराबद्दल माहिती घेतली. अजपा असलेला ओंकार या भूतलावर कसा ज्ञात झाला ते जाणून घेतले. त्यायोगे आत्मपूजा या उपनिषदासाठी प्रार्थना केली. त्यानंतर उपनिषदाला सुरुवात केली. पहिल्या सूत्रात आपण ध्यानाबद्दल माहिती घेतली. ध्यान साध्य करणे हीच त्याची पूजा आहे. ध्यानाद्वारे त्याची पूजा करायची आहे. त्यासाठी त्याचे निश्चिंतपणे चिंतन करायचे आहे. यासाठी दुसऱ्या सूत्रात त्याला आवाहन केले आहे. त्याच्या पूजेसाठी त्याने यायला पाहिजे. एरवी पूजा कशी होणार यासाठी सर्व कर्मांचे निराकरण ही साधना समजावून घेतली. तिसऱ्या सूत्राने निश्चलतेचे ज्ञान प्राप्त करून आपण पूजेसाठी त्याच्या चरणी आसनस्थ झालो. आता या चौथ्या सूत्राने आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करत आहोत. सूत्रातील शब्द समजावून घेत सर्वप्रथम त्याची पाद्यपूजा करूया. उन्मनी. उन्मनी म्हणजे काय? उन्मनी याचा अर्थ आहे मनाची उच्च अवस्था. मनाची अधोगती थांबते आणि ते उलट दिशेला प्रगती करून उच्च श्रेणी प्राप्त करते. त्याला मनाची उन्मनी अवस्था असे म्हणायचे. मन इतक्या वरच्या पातळीला जाते की ते सूक्ष्म होते आणि जीवात्म्याच्या सेवेला रुजू होते. ते जीवात्म्याचाच एक भाग होते. याला मनाची उन्मनी अवस्था असे म्हणायचे. मनाची उन्मनी अवस्था म्हणजे मनाची उन्नती असते. एखाद्या अनाथ विद्यार्थ्याने माधुकरी मागायच्या निमित्ताने घरी यावे आणि काही काळानंतर तो त्या घरचाच एक सभासद व्हावा, अशी ही मनाची अवस्था आहे. मन आपल्याच वैचारिक चिखलातून निर्माण झालेले असते. आपल्याच वैचारिक दिवाळखोरीमुळे, वैचारिक दारिद्र्यामुळे, वैचारिक अपरिपक्वतेमुळे त्यामधून घाणेरी उगवत राहते. यामुळे जीवनात आपल्याला फक्त दुःख आणि दुःखच मिळत राहते. अध्यात्माच्या उपासनेने एक दिवस याची मनाला जाण होते. ते सुधारते आणि उच्च श्रेणी प्राप्त करते. आता त्यामधून घाणेरी ऐवजी कमळ उगवते. ते पाद्यपूजेद्वारे आत्मतत्वाच्या चरणी धारण केले जाते. मन म्हणजे काय? मन हा आपण जन्माला येताना धारण केलेला अवयव नाही. आपल्या जन्मानंतर काही वर्षांनी मन आपल्यात निर्माण होते. ते का, केव्हा, कसे निर्माण होते ते आपल्याला कळतही नाही. मी मनाची व्याख्या अशी करतो. विचारांच्या परिणामाचे आविष्कार जेथे साचतात त्याला मन असे म्हणायचे. माणसाला महाप्रगल्भ बुद्धी आहे. तो महाउचापती करणारा आहे. त्याला भौतिक वस्तू जगताच्या उपभोगांची फारच लालच आहे. त्यासाठी त्याची कष्ट करायची तयारी आहे. त्याला या सृष्टीत जे जे घडत असते त्याचे ज्ञानाने आकलन होते. त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो येथे जे घडते त्यात बदल करून त्याला पाहिजे तसा त्याचा उपभोग घेतो. तो कल्पकतेने नवीन उपभोग शोधतो.
येथे जे जे उपलब्ध आहे त्याची मोड तोड जोड करून तो वस्तू जगताचे रूप गुणधर्म बदलतो आणि त्यामधून त्याची उपयुक्तता बदलतो, त्याचा उपभोग घेतो. यामुळे प्रतिदिनी त्याची नवीन उपभोग घ्यायची तहान वर्धित होत जाते. लहानपणी याचा धडा काही निमित्ताने गिरविला जातो. उदाहरणार्थ, आई आपल्या 1 वर्षाच्या लहानग्याला फार प्रेमाने लाडे स्वरात विचारते की बाळा, तुला नवीन कपडा घ्यायचा आहे, तुला लाल रंग हवा की निळा रंग हवा. त्या अजाण बाळाला काहीही समजत नसते. इतकेच समजते की त्याला काहीतरी महत्त्व दिले जात आहे, ते काहीतरी सांगते, त्याप्रमाणे खरेदी केली जाते. यापासून ते बाळ धडा गिरवते की आपल्याला काही पाहिजे असल्यास त्यासाठी एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात. येथे मनाचा जन्म होतो. आता तो जेवताना हट्ट करतो. आई भात भरवू लागली की काहीही कारण नसताना तो सांगतो पोळी पाहिजे. आता अर्थात हल्लीची मुले नूडल्स मागवतात. येथे मनाचा प्रभाव सुरू होते. पुढे पुढे मनाची मनमानी जोमात सुरू होते. नित्यदिनी मन नवनवीन उपभोगांची अभिलाषा निर्माण करते. ते उपभोग इतके असतात की एका जन्मात त्यांची पूर्तता करणे अशक्य असते. मरेपर्यंत मन मनसोक्त उपभोग घेत असते. जे उपभोग घेणे शक्य होत नाही ते संचित होतात आणि असे उपभोग मरणसमयी अंशात्म्याला लपेटून टाकतात आणि त्यासह अंशात्मा देहत्याग करतो. अंशात्म्याला त्यांच्या पूर्ततेसाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. हे असे जन्मोजन्मी होत राहते. मनाती कोण असतात? मनाच्या प्रभावाला आव्हान आहे. तो वीतरागी, महंत, संत, साधू, संन्यासी, योगी आणि मनुष्येतर प्राण्यांचा. वीतरागी, महंत, संत, साधू, संन्यासी, योगी यांच्यात मन तयार झालेले असले तरी त्यांनी उन्मन अवस्था प्राप्त केलेली असते. त्यांनी ज्ञानयोगाने मानवी जीवनाचा सत्य अर्थ जाणलेला असतो. ते आत्मभान यावे, ज्ञान यावे आणि आत्मबोध व्हावा यासाठी जीवन जगतात. ते कर्मयोग करतात आणि स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून जे सहजच उपलब्ध होईल त्याचा देह जीवित राहील इतकाच उपभोग घेतात आणि बाकीचे दान करतात किंवा त्याग करतात. उरलेला सर्व वेळ ते अध्यात्म, सत्संग, साधना, उपासना, ध्यान, समाधी यात व्यतीत करतात. त्या योगे आत्मप्राप्ती करून सायुज्यमुक्त होतात. मोठ्या समाधानाने कैवल्यात जीवन जगतात. त्यांना त्या वेळी सहजच जे प्राप्त असेल त्यात महासमाधान असते. आपल्याला जे मिळत आहे तेच आपल्यासाठी अतियोग्य असून त्यापेक्षा इतर काही मिळणे म्हणजे उपभोग वाढवणे आहे. आत्मप्राप्तीच्या वेळेचा दुरुपयोग करणे आहे हे त्यांनी जाणलेले असते. उदाहरणार्थ, त्यांच्या अंगाखाली अंथरूण म्हणून एक छाटी, अंगावर नेसलेली दुसरी छाटी, अंगावर पांघरूण म्हणून तिसरी छाटी आणि धुवून वाळत टाकलेली चौथी ही शेवटची छाटी असते. या छाटीचा भगवा किंवा पांढरा रंग असतो. येथेच कपडे हा विषय समाप्त होतो. अन्नासाठी नेमकी 2-4 भांडी असतात. धर्मशाळेत मुक्काम असतो. एखाद्याजवळ असलीच तर काही पुस्तके असतात. ही गडगंज संपत्ती बाळगण्यासाठी एक झोळी असते. येथे मनाच्या मनमानीचा प्रश्नच उद्भवत नाही. मनुष्य तर प्राण्यांना फारच स्वल्प बुद्धी आहे. त्यांना उपभोग घ्यायची इच्छा होते. उदाहरणार्थ, भूक लागते आणि त्यांना अन्नभक्षण करावे असे वाटते. अशा वेळी मनुष्य तर प्राण्यांना ते मांसाहारी असल्यास शिकार करणे आणि ते शाकाहारी असल्यास पाने, फुले, फळे, धान्य इत्यादी खाणे इतकाच पर्याय असतो. यातही मांसाहारी प्राण्यांना त्यावेळी नियतीकडून त्यांना समोर जी शिकार उपलब्ध होईल तीच शिकार करून पोट भरावे लागते. तसेच शाकाहारी प्राण्यांना त्या हंगामात निसर्गाकडून समोर जे उपलब्ध आहे तेच अन्न खाऊन पोट भरावे लागते. मनुष्य तर प्राण्यांना भूक भागवणे या व्यतिरिक्त जीवनात संरक्षण करणे, प्रजोत्पादन करणे इतकाच पर्याय शिल्लक असतो. यातील काहीही करत नसताना ते शांतपणे आरामात पडून असतात. शून्य नजरेने समोर बघत असतात. अत्यल्प बुद्धी आणि स्मृती असल्यामुळे निसर्गात जे काही चालले आहे त्याचा त्यांना काहीही अर्थबोध होत नाही. यामुळे मनुष्य तर प्राण्यांच्यात मन तयार होत नाही, उपभोग संचित होत नाहीत. एका योनीमधील आयुष्य जगून ते सहजच नैसर्गिकपणेच पुढील योनीत उत्क्रांत होतात. उन्मनी यात्रा. आपले मन अल्पावधीतच महाप्रबळ होते. ते त्याचे प्रताप दाखवू लागते आणि त्यामुळे आपले उपभोग वर्धित होत जातात. यामुळे आपली देहादी इंद्रिये फार खुश असतात.
ती उपभोगांसाठी मनाच्या अंकित होतात. मन आपल्या आयुष्याचा ताबा घेते. मन एका जन्मात इतके उपभोग निर्माण करते की ते एका जन्मात उपभोगून संपवणे शक्य नसते. या उपभोगांच्या पूर्ततेसाठी देहाकडून मन अथक परिश्रम करून घेते. असे उपभोग आपले गतसंचित संपवण्यासाठी नसतात. औषात्म्याने तर देह गतसंचित संपवण्यासाठी योग्य असा धारण केलेला असतो. यामुळे या जास्तीच्या उपभोगांना देहाकडून साथ मिळत नाही. तो आजारी होतो, अकार्यक्षम होतो. रक्तदाबाच्या, हृदयविकाराच्या किंवा अशाच काही महाभयावह रोगाच्या त्रासामुळे मनाचा उपद्रव सुरू होतो आणि मग आपण जागे होतो. किंवा एखाद्या साधू, संत, संन्यासी, योग्याच्या परिस्पर्शाने आपल्याला मानवी जीवनाचा सत्य अर्थ उमजतो आणि आपल्याला आपण जीवनात भरकटत आहोत याची जाण येते. किंवा एक दिवस आपल्या महद्भाग्याने आपल्याला एखादा सदानंदी, नित्यानंदी, कैवल्यानंदी भेटतो. त्याचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि आपल्याला सुसंगती लाभते. किंवा एखाद्या सुदिनी आपल्या उपभोगांची आपल्यालाच लाज वाटते, किळस वाटते, कीव येते. ते कसेही आणि काहीही असो, आता आपण यामधून बाहेर पडायला प्रयत्न सुरू करतो. आपण दृढ निश्चय करतो आणि त्या मार्गाला यात्रा सुरू करतो. अर्थातच यासाठी घरच्यांची साथ, उत्तम संगती आणि योग्य योगगुरू भेटावा लागतो. नाहीतर आपण आगीमधून फुफाट्यात ढकलले जातो. यास्तव घरच्यांना विश्वासात घेऊन आपण योग्य जागी, योग्य सहकार्यांच्या सहवासात, योग्य मार्गदर्शनाखाली साधना उपासना सुरू केलेली आहे याची चांगली खात्री करावी आणि मगच यात्रा सुरू करावी. यात्रेतील आचरण प्रत्यक्ष यात्रेमध्ये आपल्याला स्वतः अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यासाठी योगगुरू, गुरुबंधू, गुरुभगिनी, अध्यात्माची पुस्तके, आध्यात्मिक प्रवचने इत्यादी उपयुक्त होतात. त्या योगे आपल्याला मनाची उन्मनी अवस्था प्राप्त होते. याची यादी दीर्घ आहे. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. कोणतीही गोष्ट ज्ञात झाल्यावर, कोणताही निर्णय घ्यायच्या आधी, कोणतीही गोष्ट करायच्या आधी सर्वप्रथम 10 अंक मोजायला शिकावे. जर कृतीची तातडी नसेल तर निर्णय आणि कृती 24 तासांच्या आधी करू नये. कधीही तात्काळ निर्णय घेऊ नये आणि कृती तात्काळ तर मुळीच करू नये. खरे आणि खोटे यात नेहमी 4 बोटे अंतर असते. जरी एखादी गोष्ट आपण चक्षुर्बई सत्यम जाणत असलो तरीही त्यामागे पुढे आजूबाजूला अनेक गोष्टी निगडीत असतात. त्यावेळी त्या छुप्या असतात. यास्तव पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, कृती करू नये. आपली इंद्रिय आपल्याला धोका देऊ शकतात. त्यावेळी तेथे असलेली परिस्थिती आपल्याला धोका देऊ शकते. घडलेल्या घटनेचे आकलन बुद्धी, स्मृती आणि मन यावर अवलंबून असते. बुद्धी कमी पडू शकते. स्मृती मागील घटनांच्या आधारावर निर्णय घ्यायला सांगते आणि मन उपभोगात खेचून घेते. यास्तव वास्तव जाणून मगच निर्णय घ्यावा. कधीही जराही घाई करू नये. आपल्या निर्णयावर काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया आणि अहंकार यांचा फार मोठा प्रभाव असतो. यांना मन साथ देते. त्यापुढे वस्तुस्थिती दूर केली जाते. सात्विकता जोपासली जात नाही. आपण सत्यापासून ढळतो. सप्तरिपूंच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नयेत. मनाला उपभोग निर्माण करण्यात स्वारस्य असते, कारण त्यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असते. त्यासाठी आपण स्वर्गात विराजित होत आहोत की नरकात ढकलले जात आहोत हे मनासाठी गौण असते. यास्तव कोणतीही कृती देह जीवित ठेवण्यासाठी आवश्यक आहे का हा निकष लावून मगच करावी. मन नेहमी भूत भविष्याचा विचार करते. ते कधीही वर्तमानात नसते. आपण सदा वर्तमानात जीवन जगावे. भावी काळाचा फार मर्यादित विचार करावा. नसते बेत आखू नयेत. स्वर्ग, वैभव आणि नरक, गरिबी यापेक्षा आपण मर्त्यलोकी सायुज्यमुक्त म्हणून जगण्याला प्राधान्य द्यावे. त्यातच समाधान आणि आनंद आहे. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी धारणा नसावी. यासाठी अनुकूल असे निर्णय घ्यावेत आणि कृती करावी. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यांच्या आहारी जाऊन कधीही निर्णय घेऊ नयेत. यापैकी पैशाला देहधर्मापुरतेच महत्त्व द्यावे. प्रसिद्धीची उपेक्षा करावी. तसेच अप्रतिष्ठा होणार नाही इतकेच प्रतिष्ठेला जपावी. उत्तम जीवन जगण्यासाठी मृत्यूचे ज्ञान सखोल करून घ्यावे. याचा उपयोग उन्मनी अवस्थेत प्रविष्ट होण्यासाठी
आणि मग त्यातच स्थिर होण्यासाठी होतो. कोणी आपल्यावर दोषारोप केल्यास त्याला सत्वर अनुमती द्यावी, त्याला कधीही विरोध करू नये. आपल्याला न आवडलेल्या गोष्टींचे वाभाडे काढू नयेत. त्यासाठी शांतपणे आवश्यक ती कृती योग्य वेळी करावी. आपल्या मनात कोणी गोंधळ निर्माण करू लागल्यास त्याला विरोध न करता शांत असावे आणि अशाच्या मनात गोंधळ निर्माण होईल असे करावे. यासाठी भगवान श्री रामकृष्ण परमहंस आणि तत्वज्ञानाचार्य श्री केशवचंद्रजी यांचे उदाहरण स्मरणात ठेवावे. कधीही कोठेही कारणाशिवाय चुकू नये, एक क्षणभरही जाऊ नये. कामासाठी गेल्यास फक्त कामापुरतेच बोलावे आणि काम झाल्यावर कधीही कोठेही कसल्याही सबबीखाली एक क्षणभरही रेंगाळू नये. परमात्म्यावर असीम दृढ श्रद्धा ठेवून वर्तन करावे. त्याच्या मर्जीने जे काही मिळेल त्यातच मोठ्या समाधानाने आणि आनंदाने जीवन जगावे. आपण आपल्या प्राप्त जीवनात बदल करू नये. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आत्मरत असावी. अशा वेळी कुटुंबियांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडावी. आपल्या अध्यात्मामुळे त्यांची हेळसांड होऊ देऊ नये. ज्या ज्या वेळी तुम्हाला सौख्य मिळू लागते, तुम्ही उल्लसित होता, तुम्हाला उत्साह येतो, तुम्हाला आल्हाददायक वाटू लागते, त्यावेळी लगेच शांतपणे काही कालावधी बसा आणि होत असलेल्या घटनेची शहानिशा करा की यामधून तुम्हाला आनंद मिळणार आहे का? हे जे काही होत आहे ही मनाची अवस्था आहे की जीवात्म्याची अवस्था आहे? तुम्ही उपभोगांच्या कच्छपी लागून धावत आहात का? जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट अवेळी करावी असे वाटू लागते त्यावेळी ती देहापेक्षा मनाची गरज असते. अशा वेळी मनाला ठणकावून सांगा नाही आणि त्याप्रमाणे वर्तन करा. देहादेंद्रियांना आणि मनाला आवश्यक असले तरीही त्यांना मधून नकार द्या. त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करा. त्यांना नकाराचीही सवय असू दे. याचबरोबर देहादी इंद्रियांचे विनाकारण दमन होणार नाही याचीही काळजी घ्या. दमन केले तर ती चौपट उफाळून येतात आणि त्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होतो. अधिक मन, न अधिक मन आणि उन्मनी. अशा प्रकारे आपले वर्तन होऊ लागले की आपली उन्मनी अवस्था होते. मन अधिक मन किंवा न अधिक मन होण्याऐवजी उन्मनी अवस्था चांगली असते, श्रेष्ठ असते. अधिक मन किंवा न अधिक मन या अवस्थाही आपली भौतिकापासून सुटका करतात. त्यात अगांतुकपणे निर्माण झालेले मन पूर्णपणे अकार्यक्षम होते आणि ते जीवात्म्यात विलीन होते. असे योगी योग मार्गासह ज्ञान मार्गाकडे जरा जास्त झुकलेले असतात. मन वापरत असलेली योग ऊर्जा जीवात्म्यात विलीन होते. आपल्या जीवनातील मनाचा सहभाग थांबतो. आपण जीवात्म्याप्रमाणे वर्तन करू लागतो. संसार न थाटलेल्यांना किंवा संसारापासून निवृत्त झालेल्यांना किंवा बैरागी, गोसावी, संन्यासी यांना न अधिक मन होणे ठीक असते. ते मुक्त होतात. परंतु अशांना जर उन्मनी अवस्था प्राप्त झाली तर ती त्यांना महा धोकादायक असते. कारण ते कुटुंबवत्सल नसतात, संसारात नसतात. त्यामुळे संधी आली तर मन उन्मनी अवस्थेमधून पुन्हा जड स्वरूपात जागृत होऊन त्यांचे पाऊल वाकडे पडू शकते. विशेषतः असे कामन वासनेच्या आहारी जातात. आश्रमात मठात असलेल्या साधिकांवर, सेविकांवर याची वाकडी नजर जाते. तसे शक्य न झाल्यास आश्रमातील कोवळ्या अजाण बालकांवर हे लैंगिक अत्याचार करतात. यांच्या हातून इतरही प्रमाद होतात. अशांना धनलोभ सुटतो आणि हे मठाचा, आश्रमाचा वापर व्यापारी हेतूने धनसंपत्ती मिळवण्यासाठी सुरू करतात. यांचा संन्यासाच्या गोंडस रूपात सवाई संसार सुरू होतो. उन्मनी अवस्थेत मन स्वतंत्रपणे उचापती करणे थांबवते आणि ते जीवात्म्याच्या सेवेला रुजू होते. त्याची जीवात्म्याला साथ मिळते. ते भौतिकापासून दूर होते. त्यामुळे अशांची द्विधा मनस्थिती कधीही होत नाही. या योगे योगी संसार सांभाळून अध्यात्म करू शकतात. ते कर्मयोग करू शकतात. असे योगी योग मार्गासह भक्ती मार्गाकडे जरा जास्त झुकलेले असतात. योगी जेव्हा कुटुंबियांसमवेत असतात तेव्हा ते त्यांच्याबरोबर कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होतात. यामुळे त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यावर नाराज होत नाहीत. अशा योग्यांचे आत्मभान कधीही ढळत नाही. समारंभ संपला की ते पुन्हा आत्मरत होतात. उन्मनी अवस्थेमुळे संसार सांभाळून अध्यात्म केले जाते.
परंतु संसार सांभाळून ज्यांना अध्यात्म करायचे आहे त्यांना अ अधिक मन न अधिक मन अवस्था त्रासदायक होते, कारण संसार प्रवृत्त करणारा आहे आणि अ अधिक मन न अधिक मन निवृत्त करणारे आहे. असे योगी मुक्त असतात आणि तरीही संसारात वावर करावा लागतो. यामुळे ते कुटुंबियांसमवेत समारंभात समरस होत नाहीत. ते समाजापासून दूर होतात. अशांचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होतात. अशांच्या कुटुंबियांची हेळसांड होते. असे कर्मयोग करू शकत नाहीत. ते कुटुंबामागे समाजामागे फरफटत असतात. अशांचे दोन्ही बाजूने डमरू वाजते. यावरून उन्मनी अवस्था प्राप्त झालेल्यांची लक्षणे आपल्या सहजच लक्षात येतात. असे योगी संसार छानपैकी सांभाळून उत्तमपैकी अध्यात्मही करत असतात. ते कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांना मर्यादित प्रमाणात का होईना परंतु सांस्कृतिक कार्यक्रमाचे वावडे नसते. अशांचे कुटुंबीय त्यांच्या आध्यात्मिक कार्यक्रमात मर्यादित प्रमाणात का होईना परंतु सहभागी होतात. असे योगी सदा आनंदी असतात. मोकळेपणाने वावरत असतात. कोणी वंदन केले म्हणून उचंबळून येत नाही किंवा कोणी निंदा केली म्हणून हिरमुसत नाहीत. सर्व वेळी साक्षी भावनेने त्रयस्थपणे एक प्रकारची अलिप्तता सांभाळून असतात. समाजात छानपैकी वावर करतात आणि तरीही अलिप्त असतात. सामाजिक कामही करतात परंतु मान सन्मान सत्कार प्रसिद्धी प्रतिष्ठा यापासून दूर असतात. किंवा यापैकी काही मिळाले तरी ते त्याची त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात मुळीच दखल घेत नाहीत. असे योगी सायुज्यमुक्त असतात. ते भौतिकाचा देहधर्मापुरताच उपयोग करतात आणि बाकी सृष्टीची ते एक लीला म्हणून मौज म्हणून अनुभूती घेतात. येथे या विश्वातील परमात्म्याच्या अंशात्मक आगमनाचे सार्थक होते. उन्मन म्हणजे उच्चावस्था. उन्मन म्हणजे मन वरवर उच्च अवस्थेत जाणे, अधोगती थांबणे असाही अर्थ आहे. यातही काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. माझी मनाची व्याख्या मी सांगितली की विचारांच्या परिणामाचे आविष्कार जेथेच असतात त्याला मन असे म्हणायचे. वास्तवात विचारांप्रमाणे कृती केली जावी किंवा त्यांची उपेक्षा केली जावी आणि विचारांचा हा विषय येथेच संपुष्टात यावा, परंतु असे होत नाही. विचारांप्रमाणे कृती झाली तरी ती कृती करायला अनेक पर्याय असतात. त्यातील एखाद दुसरा पर्याय वापरला जातो आणि न वापरलेले पर्याय आपल्यावर परिणाम करतात. त्याचे भोग निर्माण होतात. ते स्मृतीत संचित होतात. या परिणामांचा आविष्कार मनात साठतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला भूक लागली आहे. त्यासाठी आपल्याला 7 पदार्थ उपलब्ध आहेत. भूक भागवण्यासाठी त्यातील 5 पदार्थ आपल्याला खायची इच्छा होते. प्रत्यक्षात 2 पदार्थ आपण खातो. जे 3 पदार्थ आपण खाल्ले नाहीत त्यांच्या सेवनाचा भोग आपल्या स्मृतीत संचित होतो. पुढे कधीतरी संधी मिळून ते जेव्हा खाल्ले जातील तेव्हा ते संचित नष्ट होणार असते. त्याची जन्मोजन्मी वाट पाहिली जाते. परंतु याचबरोबर त्या 3 पदार्थांच्या परिणामाचा आविष्कार मनात साचतो. तो तेथे कुढत बसतो, कारण संचित पुढे अनेक जन्म वाट पाहणारे असते. परंतु मन मात्र हाच एक जन्म अस्तित्वात असते. त्याला तृप्तीची घाई झालेली असते. ते उतावेळ होते. त्या उपभोगासाठी बेचैन होते. आता अ अधिक मन न अधिक मन अवस्था प्राप्त झाली तर मन जीवात्म्यात विलीन होते. येथे जर मुक्ती प्राप्त होण्याआधी काही संधी मिळाली तर मन जागृत होऊन ते मनातील आविष्कारांच्या परिणामाची पूर्तता करायला उद्युक्त होते. अशा वेळी प्रमाद होतात. तसे घडू शकले नाही तर असा मनुष्य मनोरुग्ण होतो. परंतु जर उन्मनी अवस्था प्राप्त झाली तर मन उन्नत होते. ते अधोगती सोडून भौतिक पातळी सोडून वर उच्च गतीला जाते. येथे सायुज्य मुक्ती प्राप्त होण्याआधी जरी मनातील आविष्कार पूर्ण होण्याची संधी प्राप्त झाली तरीही अशा वेळी ते उन्नत झालेले उच्चावस्थेतील मन ती संधी हसून दूर करते. येथे अ अधिक मन न अधिक मन अशा अवस्थेत मन जागृत होण्याचा प्रश्न नसतो, कारण मन अगोदरच उन्मनी अवस्थेत उच्चावस्थेत जागृत असते. ते त्या पातळीला अशा भौतिक गोष्टी सहजच सोडून त्यांची उपेक्षा करून पुढे जाते. भौतिक जगतात जगत असताना मनुष्य परिस्थितीशी टक्कर देत असतो. तो स्वतःच्याच रिपूंशी झगडा करत असतो. तो शत्रू हितशत्रू छुपे शत्रू यांच्याशी लढाई करत असतो. तो धनसंपत्तीच्या रक्षणासाठी सदा चोरांपासून स्वतःचा बचाव करत असतो. तो रोगांपासून देहाचे संरक्षण करत असतो. अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील की मनुष्य जीवनात
कशाच्या तरी विरुद्ध कायम आटापिटा करत असतो, त्यासाठी कष्ट घेत असतो, हाल सहन करत असतो. यामुळे त्याला अशी सवय लागली आहे की वाद संवाद विसंवाद केल्याशिवाय येथे काहीही मिळत नाही. कशाच्या तरी विरुद्ध काहीतरी करावे तेव्हा काहीतरी हाती लागते, अशीच त्याची मानसिकता झालेली आहे. त्याला नकारात्मक जगायची सवय झाली आहे. तो सतत शस्त्र पारजून उभा राहतो. याचा परिणाम असा झाला आहे की मनुष्य कशासाठी तरी काहीतरी मिळवण्यासाठी कशाच्या तरी बाजूने काहीही करत नाही. त्याला सकारात्मक जीवन जगायची इच्छा असूनही तो तसा विचारही करत नाही. सारी परिस्थिती, सारे जण, सारे जग, इतकेच काय तर त्याचे नशीबही त्याच्या विरुद्ध कट करून त्याला फसवत आहे असे गृहीत धरूनच तो सावधपणे व्यवहार करतो. असे मनात धरूनच तो जपून पाऊल टाकतो. अशी कल्पना करूनच तो घाबरत वर्तन करतो. उन्नत अवस्थेसाठी आचरण. अशा परिस्थितीत मनाची उन्नत अवस्था प्राप्त होण्यासाठी आपल्याला खास प्रयत्न करायला हवेत. हे असे प्रयत्न अनंत आहेत. त्या परिस्थितीनुसार विवेकाने आपल्याला आचरण करावे लागते. उदाहरण म्हणून यातील काही गोष्टी येथे पाहूया. 1. सर्वप्रथम सकारात्मक विचार करायला सुरुवात करायची आहे. कशाला तरी टक्कर देण्यासाठी नव्हे तर कशासाठी तरी काहीतरी मिळवण्यासाठी कशाच्या तरी बाजूने आपण व्यवहार करायचा आहे. उदाहरणार्थ, कोणीतरी गैरफायदा घेईल म्हणून नव्हे तर स्वच्छ, कायदेशीर, योग्य व्यवहार व्हावा यासाठी आपण सावध राहायचे आहे. जपून पाऊल टाकायचे आहे. असा विचार करायला शिकायचे आहे. 2. रिपूंना टक्कर द्यायची नाही. रिपू आपले आहेत. ती आपली खाजगी गोष्ट आहे. ते जर निर्माण झाले तर होऊ द्या ना निर्माण. त्यात इतके घाबरायचे कशासाठी? त्यात इतकी काळजी कशासाठी करायची? उदाहरणार्थ, आपल्याला क्रोध आला तर येऊ द्या. हा आलेला आपला क्रोध आहे. ती आपली घरेलू बाब आहे. ती वैयक्तिक गोष्ट आहे. मग आता विचार करावा की आपण आपली खाजगी वैयक्तिक गोष्ट कधीतरी उघड करतो का? ती चार चौघात व्यक्त करतो का? मग आपला क्रोध उघड करू नका, व्यक्त करू नका. स्वतः जवळच ठेवा. काही दिवस राहू द्या त्याला आपल्याकडे. आपला पाहुणा आहे तो. काही काळ राहील आणि जाईल आपोआप कंटाळून. त्यावरून जो काही व्यावहारिक अनुभव आला असेल त्यावर विनाक्रोध निर्णय घ्या आणि सुधारणा करा. 3. याचप्रमाणे मनाचे आहे. आपल्या मनात आले म्हणजे लगेच तसे करायला पाहिजे असे नाही. जराही विचारलेले नसताना अनेक जण अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात, सुचवत असतात. तसेच आपले मन आपल्याला सांगत असते की अमुक उपभोग घे. याचा अर्थ आपण ते ऐकायलाच पाहिजे असे नाही. मनाचा हा सल्ला निर्णयासाठी राखून ठेवावा. आपला कर्मयोग सुरूच ठेवावा. काही कालावधी गेल्यावर मनच सर्व काही विसरून जाईल. लहान मुले हट्ट करतात, आज नको, पाहू पुन्हा केव्हा तरी, असे आपण सांगावे. मुले काही दिवसांनी विसरतात. त्यातून नाही विसरली तरी इतर गोष्टी आणून त्यांची समजूत घालता येते. तरीही ऐकले नाही तर शेवटी उपेक्षा हा उपाय आहेच. यात आपण विचलित व्हायचे नाही. हेच मनाच्या बाबतीत करावे. इतर उपभोगात मन विसरून जाते. नाहीतर उपेक्षा आणि कालव्यय हा उत्तम इलाज आहेच. 4. निंदक आपणच आपल्या काहीतरी कृतीने निर्माण केलेले आहेत. ती आपलीच चूक आहे हे समजून घ्या. निंदक नष्ट करू नका. ते फार उपयुक्त आहेत. त्यांच्या आजूबाजूला असा. तुमच्या आचरणावर त्यांचा फार सुरेख वचक आहे. जरा इकडे तिकडे केले की लगेच निंदा ऐकायला मिळते. तुम्हाला नेमके काय सुधारायला हवे आहे ते ऐकतेच समजते. 5. कोणतीही परिस्थिती असू द्या तिच्याशी टक्कर देऊ नका. त्यामधून चांगले काय निर्माण करता येईल याचा विचार करा. त्या परिस्थितीमधून सृजन करायला शिका. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक घटना उपयोगी असते. येथे काहीही विनाकारण आणि निरुपयोगी नाही. त्यातच सुसंधी लपलेली असते. तिला शोधायला शिका. लोक कचऱ्यामधून कितीतरी वस्तू निर्माण करत असतात. त्यापासून शिका आणि सृजनात्मक विचार करा. आपल्या वाट्याला काळी वस्तू आली म्हणून निराश होऊ नका. त्यावर पांढरे लिहा. ते आपोआप उठावदार होईल. 6. नदीच्या पाण्यावर पान नुसते पडून असते. ते आपोआप सागराला जाऊन मिळते. तसेच चैतन्यासह चैतन्यमय राहा. कुढत बसू नका. जीवनाबरोबर प्रवाहित व्हा. जीवन कसे आहे याचा विचार करू नका. येथे सर्व काही त्याचे आहे. त्याच्या मर्जीला साथ द्या. तुम्ही आपोआप उन्नत व्हाल. 7. पाप केले म्हणून पुण्य करू नका. पापाचे भोग संपवा. त्या पलीकडे पावित्र्य तुमची वाट पाहत आहे.
दुःख आहे म्हणून सुख आणू नका, दुःख उपभोगून संपा, त्या पलीकडे कैवल्य तुमची वाट पाहत आहे. नरक आहे म्हणून स्वर्ग उभारू नका, नरक उपभोगून संपा, त्या पलीकडे मुक्ती तुमची वाट पाहत आहे. 8. भगवंत श्री येथे लीला करत आहेत, त्याची मौज घेण्यासाठी आपण येथे आलेले आहोत. यास्तव त्यांच्या प्रयोगात सामील होऊ नका. प्रयोग करणारे एक पात्र बनू नका. साक्षी राहून हे सर्व पाहणारे प्रेक्षक म्हणूनच जगा. भाव. सूत्रामध्ये उन्मनी पुढे शब्द आहे भाव. म्हणजे उन्मनी हा भाव आहे. ती काही एखादी जडवस्तू नाही किंवा एखादी घटना नाही. उन्मनी हा भाव आहे, भावना आहे, अवस्था आहे. यामुळे उन्मनी सूक्ष्म आहे, तरल आहे, अतिउच्च जागी विराजित आहे. तेथे इतर भाव पोहोचू शकत नाही. यामुळे उन्मनी अवस्था अबाधित राहते. तिच्यावर कशाचाही दबाव राहत नाही. ती प्रभावित होत नाही. यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत स्थिर आहे, ठाम आहे. ती सहजच जीवात्म्याच्या सेवेला रुजू होते. आत्मप्रेरणेने जीवात्मा देहादेंद्रियांकडून कर्म करून घेत असतो. त्यासाठी जीवात्म्याला उन्मनी साथ देते. जीवनातून द्वैत समूळ नष्ट होते. यामुळे वैचारिक गोंधळ होत नाही. जीवन कसे एकसंध आणि एकसंथ प्रवाहित होते. कुठे काही अटकाव उरत नाही. उन्मनी अवस्था प्राप्त झाल्याची काही लक्षणे पाहूया. 1. उन्मनी अवस्था स्वच्छंद आहे, स्वेच्छाचारी आहे. आपण अतिशय मोकळेपणाने जीवन जगू शकतो. आपल्यावर कसलाही दबाव असत नाही. गतसंचित नसते आणि नवीन भोगही नसतात. त्यामुळे समोर जे जसे प्राप्त असते त्यात आपोआप महाआनंदच मिळतो. आपल्याला आनंदात असलेला काहीही निमित्त प्रसंग लागत नाही. आपण विनाकारण आनंदात असतो. जीवन जगायला, त्याचा आनंद घ्यायला आपण या सृष्टीत आहोत इतकेच पुरेसे असते. यामुळे उन्मनी हा भाव सदा असतो, तो टिकवावा लागत नाही. 2. आपण काहीही पाहिले, ऐकले, जाणले तरी आपल्यातील उन्मनी हा भाव इतका दाट, घट्ट, दृढ असतो की आपल्यात अन्य भाव निर्माण होत नाहीत. आपण सदा उन्मनी अवस्थेतच स्थित असतो. उदाहरणार्थ, आपण फूल पाहिले, त्या फुलाचा सुगंध आपल्या नासिकेत दरवळला, त्या फुलाचा स्पर्श आपल्याला झाला तर आपल्याला केवळ आनंद होतो. अन्य भाव, फूल सुंदर आहे, त्याची रंगसंगती उत्तम आहे, ते छान सुवासिक आहे, ते नाजूक आहे, त्याचा स्पर्श मुलायम आहे, ते केसात घालावे, फुलदाणीत खोवून ठेवावे, देवाच्या चरणी अर्पण करावे इत्यादी कसलेही भाव निर्माण होत नाहीत. ते जसे आहे तसाच त्याचा समग्र आनंद घेतला जातो. त्याच्या छटांचा आनंद घेतला जात नाही. आनंदासाठी त्याचे वर्णन करावे लागत नाही. आनंदासाठी व्यक्त व्हावे लागत नाही. यामुळे उन्मनी भाव आपोआप टिकतो. 3. जे जे उपलब्ध आहे त्या व्यतिरिक्त अन्य अपेक्षा उरत नाहीत. जे आहे तेच पर्याप्त आहे इतकाही भाव निर्माण होत नाही. जे आहे तीच सहजावस्था होते. जे आहे त्यातच सहज जीवन जगले जाते. अंथरूण पाहून पाय पसरले जात नाहीत. जितके अंथरूण असते तितकेच पाय पसरतात. जगात हजारो प्रकारची फुले आहेत. प्रत्येक फूल त्याचा रंग, सुगंध, आकार इत्यादी घेऊन फुललेले असते. जास्वंदीच्या फुलाला गुलाबाच्या फुलासारखे फुलावे असे वाटत नाही. प्रत्येक फूल स्वतःचा बाज ठेवून आनंदात डोलत असते. तसेच आपले होते. आपले जीवन हे आपले जीवन आहे. त्यावर इतरांच्या जीवनाचा प्रभाव असत नाही. उन्मनी भाव सदा अबाधित आहे. 4. ज्या क्षणात आपण आहोत त्या प्रत्येक क्षणाला शोभेल असा आनंद त्या त्या क्षणाचा घेतला जातो. प्रत्येक क्षण आपल्यासाठी निराळा आनंद घेऊन आलेला असतो. उन्मनी अवस्थेत असे क्षण चुकत नाहीत, कारण त्या त्या क्षणाला फक्त त्या त्या क्षणातच आपण उन्मनी या एकमन भावावस्थेत असतो. त्यामुळे इतर क्षणांकडे आपले लक्ष जायचा प्रश्नच नसतो. आपल्याला अपेक्षा निर्माण होतात, कारण हातात असलेल्या क्षणाचा आपण पूर्ण समरसतेने आनंद घेत नाही. उन्मनी अवस्थेत प्रत्येक क्षणाला आपोआप न्याय मिळतो. यामुळे इतर क्षणांकडे आपण आकर्षित होत नाही. जेव्हा इतर क्षण आपल्या वाट्याला येतात तेव्हाच त्या क्षणांची दखल घेतली जाते. यामुळे उन्मनी अवस्था आपल्यात स्थिर राहते. 5. उन्मनी अवस्थेत एकेका क्षणाक्षणाला, एकेका थेंबाथेंबाचा परिपूर्णपणे, समग्रतेने, समरसतेने आनंद घेतला जातो.
यामुळे जीवन जगताना आपल्याला कल्पनांची, तर्कांची, कसरतींची, भावनांची, मनाची, भूतकाळाची, भविष्यकाळाची, सल्ल्यांची, सहकार्यांची, मतमतांतरांची इत्यादीची आवश्यकता नसते. आनंद घेताना यापैकी काही निर्माण झाले आणि ते आपल्या आनंदाला पूरक झाले तर ते सहजच होत असते, त्यात आपले लक्ष नसते. येथे वर्तमानाचंही म्हणजेच काळाचीही दखल नसते. आपल्याला आपले स्वतःचेही भान नसते. आपण आनंदमय झालेले असतो. अशी ही अतिउच्च अशी उन्मनी अवस्था असते. 6. जीवनात अथक परिश्रम केले जातात. अनेक ठिकाणी धावपळ केली जाते. अनेक पर्याय वापरले जातात. यात एकमेव उद्देश असा असतो की आपले जीवन विना कटकट आरामात जगले जाऊ दे. तरीही ते विना कटकट आरामदायी जीवन काही जगले जात नाही. शेवटी आपण थकतो, भागतो, श्रांत होतो आणि नाईलाजाने एका जागी स्थिरावतो. येथेच अचानक विना कटकटीची आरामाची किल्ली सापडते. हे इतके दिवस आपल्या लक्षातच आलेले नसते. आपण एका जागी प्रशांत होतो आणि तेथेच आनंदाचे रहस्य उलगडते. कारण आता आपले मन उचापती करणे थांबवते आणि त्याला उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असते. अनेक मार्गे विखुरलेली आपली योग ऊर्जा एकवटते आणि तिच्या जोरावर आपण सरळ मुक्कामावर उडी घेतो. 7. उन्मनी अवस्थेत आपण एकाच गुरुच्या चरणी सेवेला रुजू होतो. एकाच मार्गावरून अध्यात्माची यात्रा करू लागतो. शुद्ध आणि पवित्र म्हणजे काय? भक्ती आणि श्रद्धा म्हणजे काय? एकला चलो रे म्हणजे काय याची प्रचिती येते. एकमेवा द्वितीय अशी परमात्म्याची साधना उपासना सुरू होते. गडबड गोंधळ धावपळ बंद होते. सदा सर्वदा उन्मनी भावावस्थेतच आपण अवस्थित होतो. यथाकाळी सायुज्य मुक्तावस्था प्राप्त होते. मानवी जीवनाची परिसीमा प्राप्त होते. यापरी ते भाग्य नाही. सूत्रातील शेवटचा शब्द आहे पाद्यपूजा. पाद्यपूजा म्हणजे पाय धुणे, पायांची पूजा करणे, पायी बसून सेवा करणे, पायी नतमस्तक होणे. आत्मपूजेच्या विधींची प्रत्यक्ष सुरुवात पाद्यपूजेने करायची आहे. पूजेची अशी सुरुवात करणे हेच योग्य आहे. शरीराचा पाय हा सर्वात खालचा अवयव आहे. तो धुळीत घातला जातो. पायाला बाहेरची रस्त्यावरची धूळ लागलेली असते. आपण एखाद्याला घरी या असे म्हणताना आमच्या घरी एकदा पायधूळ झाडा किंवा आमच्या घराला तुमची पायधूळ लागू द्या असे सांगतो. कोणाचा सहवास कोणाला किती मिळावा यासाठी कोणाच्या घरी कोणाची किती पायधूळ झाडली जावी याचा काही विधिलिखित संकेत असतो असे म्हणले जाते. पूर्वी घरी आलेल्याला प्रथम पाय धुवायला पाणी दिले जात असे. आपणही बाहेरून आल्यावर प्रथम पाय धुतो. जेव्हा पायाशी मस्तक नेले जाते तेव्हा तो सर्वात उच्च असा सन्मान केलेला असतो. तसेच जेव्हा मस्तकाशी पाय नेला जातो तेव्हा तो सर्वात मोठा अपमान असतो. कारण पाय हा देहाचा सर्वात हलका अवयव मानला जातो. देवाच्या मूर्तीचे दर्शन आपादमस्तक घेतले जाते. देवाला नखशिखांत पाहिले जाते. दर्शनासाठी सुरुवात पायापासून केली जाते. पायाला हे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यास्तव सर्वप्रथम पाद्यपूजा केली जाते. एखाद्याची पाद्यपूजा करणे म्हणजे त्याचा सर्वात मोठा मान सन्मान करणे आहे. तसेच एखाद्याच्या पायी बसणे, पायाला स्पर्श करणे, पायी लीन होणे म्हणजे स्वतःकडे सर्वात कमीपणा घेणे आहे. येथे आपला अहंकार, अहमन्यता, अभिमान नष्ट होतो. पाद्यपूजा म्हणजे आपण स्वतःला त्याच्या सेवेला अर्पण करणे आहे. असे झाले तरच आपल्याकडून पूजा केली जाते. पूर्वी एखादा योगी राजमहाली आला की राजे त्याच्या पायी राज्य अर्पण करत असत. हा त्या योग्याला दिलेला मान असे. पाद्यपूजेत प्रथम पाय गरम पाण्याने धुवून स्वच्छ करतात. मग त्याला सुगंधी उटणे लावतात. पूर्वी पाय दुधाने धुवत असत, परंतु आता ती पद्धत कालबाह्य झालेली आहे. उटणे लावल्यावर पुन्हा पाय गरम पाण्याने धुतात. मग पाय कोरड्या फडक्याने हळूवार हाताने कोरडे करतात. पूर्वी बायका पदराने पाय पुसत असत. शुभशकुन म्हणून पायावर स्वस्तिक काढतात. अशा या पायांचे सर्वांनी दर्शन घ्यायचे. तेथे वाकून हात लावून नतमस्तक व्हायचे. स्वतःला सर्वात खालच्या थराला नेऊन लीन नम्र व्हायचे.
याच कारणाने येथे पाद्यपूजा म्हणजे उन्मनी अवस्था असे सांगितले आहे. कारण उन्मनी म्हणजे मन इतके हलके होते की त्याला त्याचे स्वतःचे असे स्वतंत्र अस्तित्वच उरत नाही. ते जीवात्म्याच्या सेवेसाठी त्यातच लीन होते. आता जीवात्मा जसे जे करील त्याला उन्मनी अवस्थेत पूर्णपणे साथ दिली जाते. उन्मन जीवात्म्याचे सेवक होते. जीवात्म्याच्या चरणी बसून तो सांगेल तसे ते कर्म करते. उन्मनाला स्वतःला त्याचे असे अस्तित्व उरत नाही. जीवात्मा हेच त्याचे जीवन, तोच त्याचा श्वास आणि उच्छ्वास, तोच त्याचा ध्यास असतो. असा हा आत्मपूजेचा पहिला विधी आत्मप्राप्तीच्या मार्गातील सर्वात मोठा आणि अतिदुर्गम असा मनाचा अडसर दूर करणारा आहे. त्या योगे पुढील आत्मयात्रा सुकर होते. हरिओम.